यस, आपल्याला बघायचं आहे 12वी सायन्स मधला डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधला थर्ड थेरम, राईट? दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ थेरम ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शनवरचा थेरम आहे. क्लिअर? बघा काय थेरम सांगितलं बघा, y इज इक्वल टू एफ टी अँड एक्स इज इक्वल टू जी टी. याचा अर्थ y अँड एक कुणाचं फंक्शन आहे? टीचं. एक्स कुणाचं फंक्शन आहे? टीचं. आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. याचा अर्थ काय? एक्स आणि वाय हे कुणाचे फंक्शन आहेत? टीचे. नीट बघा काय सांगितलं, y इज इक्वल टू एफ टी म्हणजे y कुणाचं फंक्शन आहे? टीचं. एक्स इज इक्वल टू जी टी, याचा अर्थ एक्स कुणाचं फंक्शन आहे? टी, म्हणजे एक्स आणि वाय कुणाचं फंक्शन आहे? टीचं. असं असेल, एक्स पण टीचं फंक्शन आहे, वायचं पण टीचं फंक्शन असेल, तर आपल्याला काय लिहिता येतं? डीवाय बाय डीएक्स म्हणजे डीवाय बाय डी टी अपॉन डीएक्स बाय डी टी असं लिहिता येतं. कळलं? वाय कुणाचं फंक्शन आहे? टीचं, म्हणजे डीवाय बाय डी टी काढला. एक्स कुणाचं फंक्शन आहे? टीचं, डीएक्स बाय डी टी. बघा डीटीला डी कट, डीवाय बाय डीएक्स शिल्लक राहिला. कळलं काय करायचं आपल्याला? प्रूफ. वाय कुणाचं फंक्शन आहे? टीचं, तर एक्स आणि वाय कुणाचं फंक्शन आहे? टीचं. आता टी मधला बदल जर 0 झाला, टी मधला चेंज डेल्टा टी असेल, तर एक्स मधला चेंज काय होईल? डेल्टा एक्स. आणि वाय मधला चेंज काय होईल? डेल्टा वाय. कारण एक्स आणि वाय कुणावर डिपेंड आहे? टी. म्हणजे टी मध्ये बदल झाला की एक्स वाय वाय मध्ये बदल होणार आहे. साधा भाग आहे, बरोबर. एक्स आणि वाय कुणावर अवलंबून आहे? टीवर. टी मधला चेंज झाला की एक्स आणि वाय मध्ये चेंज होणार आहे. तेच लिहायचं आहे. काय म्हणायचं बघा, ऍज किंवा लेट डेल्टा टी बी इन्क्रीमेंट इन टी. म्हणजे टी मधली इन्क्रीमेंट काय झाली? डेल्टा टी. तर एक्स मधली इन्क्रीमेंट काय होईल? डेल्टा एक्स. आणि वाय मधली इन्क्रीमेंट काय होईल? डेल्टा वाय. कसं लिहिता येईल बघा, लेट डेल्टा टी बी इन्क्रीमेंट इन टी, then delta x and delta y be increment in x and y. अर्थ कळला का? बघा, एक्स मधली टी मधली इन्क्रीमेंट डेल्टा टी झाली, तर एक्स मधली इन्क्रीमेंट डेल्टा एक्स, वाय मधली इन्क्रीमेंट डेल्टा वाय. तेच लिहिलं, लेट डेल्टा टी बी इन्क्रीमेंट इन टी, then delta x and delta y be increment in x and y. राईट? आता जे प्रूव्ह करायचे ते डेल्टाच्या स्वरूपात लिहायचं. काय लिहिलंय बघा बर, डीवाय बाय डीएक्स ऐवजी काय लिहायचं? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. जे प्रूव्ह करायचे ते डेल्टा स्वरूपात. इथं डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. कळलं? हेच आहे ते. कसं लिहिलं? डेल्टाच्या स्वरूपात. डेल्टा माहिती आहे तुम्हाला, बघा ह्याला काय म्हणायचं? डी. आणि याला काय म्हणायचं? डेल्टा. डेल्टा हे लिमिट साठी लागतं आणि डी हे डेरिव्हेटिव्ह साठी लागतं, बरोबर. जे प्रूव्ह करायचे ते डेल्टाच्या स्वरूपात लिहा. म्हणजे काय झालं बघा बर, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. लिहिलं? ठीक आहे. हेच इथं लिहिलंय, फक्त हे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये, हे डेल्टाच्या फॉर्म मध्ये. आता काय करायचं? लिमिट घ्यायचं. काय? डिनॉमिनेटरला काय इथं? डेल्टा टी आहे, मग डेल्टा टी टेन टू 0. टेकिंग limit as delta t tend to 0 both side. दोन्ही साइडचे लिमिट डेल्टा टी टेन टू 0 घ्या. सो फक्त काय लिहितोय बघा, लिमिट डेल्टा टी टेन टू 0 हे ऍज इट इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन लिमिट डेल्टा टी टेन टू 0
डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. आता हेच आपण इकडे पुढे लिहूया. सो लिमिट डेल्टा टी टेन टू 0 डेल्टा y by delta x is equal to limit delta t tend to 0 delta y by delta t upon आता हिने काय म्हटलंय बघा बर, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आणि y काय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आणि y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. याचाच अर्थ x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढता येतं, y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढता येतं. अर्थ मिनिंगचा कळलं. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t याचा अर्थ काय, y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढता येतं. किती असतं डेरिव्हेटिव्ह, काय म्हणायचं बघा, but y and x are differentiable function of t. डिफरन्शिएबल फंक्शन याचा अर्थ काय, y आणि x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढता येतं. ते किती मिळतं बघा बर, लिमिट वर न कळतं. लिमिट डेल्टा टी टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा टी किती येणार, लिमिट काढलं की काय येतं dy बाय dt अँड लिमिट डेल्टा टी टेन टू 0 बघा ह्याचं लिमिट डेल्टा x टेन टू 0. का हेच घेतलं बघा, हे इथं घेतलं आणि हे इथं घेतलं आणि लिमिट कट केलं की डेल्टाचा काय झाला डी. याचा अर्थ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी झाला. हे घेतलं इथं बघा आणि तेच लिमिट कट केला की डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेल्टाचं लिमिट, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेल्टाचं लिमिट. आता ह्या व्हॅल्यू कुठं भरा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. हेन्स इक्वेशन 1 बिकम्स बरोबर. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू dy बाय dt लिहिली काय, हे लिमिट कुठं लिहिलं इथं आला, हे लिमिट बघा इथं, त्याच्याऐवजी काय लिहिलं नक्की कळलं, RHS लिमिट मिळाला. पण इथं डिनॉमिनेटर 10 to 0 पाहिजे. काय पाहिजे, डिनॉमिनेटर 10 to 0 पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं बघा, ते बदला आपण. काय म्हणलं बघा, इथं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, इथं काय पाहिजे डेल्टा एक्स पाहिजे. मग इथं म्हणा ऍज डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा टी टेन टू 0 किंवा डेल्टा टी टेन टू 0 असेल तर डेल्टा एक्स टेन टू पण 0 होतो. का बघा, एक्स आणि वाय कुणावर डिपेंड आहे, टी वर. एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी. बरोबर, एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी. म्हणजे टी मधला चेंज 0 झाला तर एक्स मधला चेंज 0 होईल, वाय मधला चेंज 0 होईल, कारण एक्स वाय डिपेंड्स अपॉन टी. म्हणून काय केलं, डेल्टा टी टेन टू 0 ऐवजी डेल्टा एक्स टेन टू 0 इथं लिहा. लिमिट डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू आणि आता काय म्हणायचं बघा, RHS लिमिट अस्तित्वात आहे. बघा RHS लिमिट काढलं का नाही, डेरिव्हेटिव्ह मध्ये लिमिट राहिलं का नाही राहिलं, म्हणजे RHS लिमिट अस्तित्वात झालं का नाही. मग काय म्हणायचं, ऍज लिमिट ऑन RHS एक्झिस्ट, लिमिट ऑन LHS ऑल्सो एक्झिस्ट. काय म्हणायचं, as limit on RHS exist,
then limit on LHS also exist. म्हणजे RHS लिमिट अस्तित्वात असेल तर LHS लिमिट अस्तित्वात पाहिजे. ते किती असणार मग? dy by dx, which is dy by dx. Hence dy by dx is equal to dy by dt upon dx by. अतिशय महत्वाचे 3 थेरम आहेत. हे तिन्ही थेरम क्लिअर करा, कारण ह्या 3 पैकी बोर्डाला एक थेरम गॅरंटेड असतोच. थँक्यू व्हेरी मच.